सांगलीमध्ये 1-2 नव्हे तर 3 डीवायएसपी एकाच वेळी कुस्तीच्या आखाड्यात उतरले। ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्णपदक विजेता पैलवान नरसिंग यादव आणि कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे या 3 डीवायएसपींनी फडात उतरत आपापल्या प्रतिस्पर्धींवर विजय मिळवला। 3 डीवायएसपी उतरले कुस्तीच्या आखाड्यात। तिन्ही डीवायएसपींनी मारली बाजी। कुस्ती प्रेमींसाठी अनोखी पर्वणी। ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्ण पदक विजेता नरसिंग यादव आणि कॉमनवेल्थ गेम्स मधील सुवर्ण पदक विजेता राहुल आवारे राज्यातले हे 3 नामवंत पैलवान। कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या या तिन्ही पैलवानांची डीवायएसपी पदी नियुक्ती झाली आहे। अंगावर पोलिसांची वर्दी असली तरी कुस्तीचा फड गाजवायची रग तसूभरही कमी झालेली नाही। याचा प्रत्यय आला तो सांगलीत। अनेक मैदानं गाजवणाऱ्या या डीवायएसपींनी सांगलीतल्या विटामधील मैदान गाजवलंय। विजय चौधरीची जॉर्जियाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत टेडोरे लेब्झोइझे मल्ल याच्याशी कुस्ती झाली। यात घिस्सा डावावर चितपट करून विजय चौधरी विजयी झाला, तर डीवायएसपी झालेला पैलवान नरसिंग यादवनं दिल्लीचा भारत केसरी कमलजीत सिंग यांच्याशी झालेल्या लढतीत बाजी मारली आहे। राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता आणि डीवायएसपी राहुल आवारेनं सोनू कुमारला चितपट केलंय। जवळजवळ 3 डीवायएसपी आज या मैदानामध्ये खेळले। ते पूर्वीच्या काळामध्ये उत्तम खेळाडू म्हणूनच पोलीस खात्यामध्ये नोकरीला घेतलेला आहे त्यांना। असे 3 मल्ल डीवायएसपी असलेले त्यांच्या कुस्त्या झाल्या आणि जॉर्जियाचे पैलवान त्यांच्याबरोबर कुस्तीला होते। चांगलं मोठं मैदान, मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या पद्धतीचं मोठं मैदान पहिल्यांदाच झालं। नूतन महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखची देखील कुस्ती या मैदानात आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवल्यानंतर बाला रफिकची ही दुसरी कुस्ती होती। बाला रफिकनं पोकळ घिसा डावावर परवेजला चितपट केलं। सांगलीतल्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी जवळ संपन्न झालेल्या या कुस्तीत हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते। राज्यातल्या नामवंत मल्लांचा खेळ पाहण्याची अनोखी पर्वणीच या कुस्तीच्या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीप्रेमींना अनुभवता आली। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।